भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस प्रदेशम, विधींद्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणेंद्र माता मुकुटे झडाडे, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीन शंभो मजकून तारी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, या भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. प्रस्तुत प्रसंगी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सेवा सुपूर्त करण्याकरिता आपणा सर्वांच्या समोर म्हणून दाखवलेला अभंग, वैराग्याचे महामेरू, वैराग्य राग रसिक
श्री संत जगद्गुरु तुकोबाराई यांच्या गाथेतील भक्तांच्या लक्षणांचं वर्णन करणारा आजचा अभंग आहे. भक्त कुणाला म्हणावं त्याचं वर्णन तुकोबाराय आजच्या अभंगातून करतात. कारण लक्षणाशिवाय भक्तही सिद्ध होऊ शकत नाही. मग लक्षणाचे दोन प्रकार सांगितलेले, एक आहे बाह्य लक्षण आणि एक आहे अंतर्लक्षण. बाह्य लक्षणांनीही आपण भक्त ओळखतो, अंतर्लक्षणाने जरा कठीण चालते. आपल्या लक्षात येईल बघा, जितकं बाह्य लक्षणाला महत्व आहेत ना, त्याही पेक्षा अंतर्लक्षणाला विशेष महत्व आहे. तुकोबाराय वर्णन करतात, कुणाला भक्त म्हणावं? जे देहाने उदास आहे त्यांना काय म्हणावं? भक्त म्हणावं. परंतु तुकोबारायांचं हे जे बोलणं आहेत ना, कदाचित लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण करणारं असावं, म्हणून तुकोबाराय अंतर्लक्षण सांगतात. गेले आशापाश निवारुणे, ज्याच्या अंतःकरणात कशाचीच आशा शिल्लक नाही, खऱ्या अर्थाने तो भक्त आहे. मग अशा भक्तांना आवडतं तरी काय? विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. भक्त म्हटल्यानंतर जन आवडत नाही, भक्त म्हटल्यानंतर धन आवडत नाही, आणि भक्त म्हटल्यानंतर आई वडील देखील आवडत नाही. म्हणे महाराज, या तुमच्या शेवटच्या वाक्यावर आमची शंका आहे. भक्त म्हटल्यानंतर त्याला आई वडील का आवडू नये? मग या शंकेचं निरसन मी पुढे करणारच आहे. मग या आणि हे सर्व विषयांचा विचार केल्यानंतर तो भक्त या लक्षणाला उत्तीर्ण होतो. मग देवाचंही काहीतरी कर्तव्य आहे की नको अशा भक्ता करता, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाच्या व्यतिरिक्त कशाचीच आशा शिल्लक नाही, ज्याला जन धन तन आणि अशा पद्धतीने ज्याने मातीमोल ठरवलेला आहे, ज्याला आई वडील आवडत नाही, मग अशा भक्तांकरता देव करतो तरी काय? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दे. मरणाचं निर्वाणीचं संकट जरी आलं ना, तरी परमात्मा त्या भक्तांच्या रक्षणाकरता मागे पुढे उभा राहतो. आणि शेवटच्या चरणामध्ये गीता तुका ते घरी गीता आहे ना वो, हे घे लवंग, काय लवंग घे, लवंग तिच्यात नाही म्हणतो. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरकाचा. माणसाने सत्कर्माला सहकार्य करावं, तिथं भीती निर्माण करू नये. विठ्ठल 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 अभंगाचा शब्दशः अर्थ आपल्या समोर मी बोलण्याचा प्रयत्न केला. विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अभंगावर तात्विक चिंतन मांडण्याच्या अगोदर काहीसा परिहार हा अत्यंत महत्वाचा आहे. साधू संतांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली आपली ही भुसावल नगरी, आणि भुसावल नगरीतील हा जो परिसर आहे, या ठिकाणी सप्ताह किम निमित्त आहे. सर्वांना जरी ज्ञात असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायाला अनुसरून आमचे हरिभक्त पारायण श्री बळीराम खुशाल वायकोडे आणि सौभाग्यवती हरिभक्त पारायण वत्सलाबाई बळीराम वायकोडे आणि संपूर्ण वायकोडे परिवार
फार्म, साई बेकरी. ऐका, सर्व वाईमोडे परिवार यांनी या सप्ताहाचं का नियोजन केलं, काय आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा होती, तर तुकोबाराय वर्णन करतात. त्यानुसार आपण फक्त संकल्प करावा, पूर्ण करण्याचं कार्य तो परमात्मा करतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपलं कार्य पूर्ण करण्याकरता आपला संकल्प जर सत्य असेल तर तो परमात्मा सहकार्य करतो. दोघही आई वडिलांच्या अंतःकरणातली इच्छा आणि समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज शेगाव यांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. म्हणून सर्वचे सर्व जे वायकोडे परिवार आहेत त्यांना शतशः धन्यवाद. याच्यावरून हे आपल्या लक्षात येईल की आपली संतांवरची श्रद्धा अजून दृढ आहे का. आणि समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराजांबद्दल काय वर्णन करावं. अवलिया साधू होते, महात्म्य होते. नवे नवे भगवान महादेवाचं प्रत्यक्ष स्वरूपच आहे. सदैव आपल्या भक्तांचा मनोरथ पूर्ण करण्याकरता आणि अशा पद्धतीने समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज यांच्या आणि या प्रगट दिनाच्या निमित्ताने या सोहळ्याचं आयोजन आहे. आमचे हरिभक्त पारायण परमस्नेही आदरणीय रामेश्वर महाराज बामनोदकर यांच्या संपर्कातून, त्याचप्रमाणे त्यांच्याच मुखातून आपण श्रीमद भागवताची कथा श्रवण करीत आहोत. या कार्यक्रमाकरता आपल्या भुसावळमधील टाळकरी भजनी मंडळ हजर आहेत. त्यामध्ये आमचे विणेकरी बाबा असतील, आमचे डॉक्टर साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्त पारायण भूपेश महाराज गायनाचार्य, त्याचप्रमाणे आमचे हरिभक्त पारायण प्रभाकर महाराज गोकर्धन, हरिभक्त पारायण विजय महाराज आणि मृदंग वादक हरिभक्त पारायण अनिकेत महाराज, सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने नमस्कार करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल संतांचा सोहळा या निमित्ताने, भक्ताचा सोहळा या निमित्ताने, भक्तपर प्रकरणातील भंग, संतपर प्रकरणातील भंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. तुकोबारायांनी या अभंगाच्या द्वारा भक्ताचे काही लक्षण सांगितलेले, कारण लक्षणाशिवाय वस्तूची सिद्धता होत नाही. अपितु लक्षणम प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. वस्तूची सिद्धता ही त्याच्या लक्षणाने होते. मग भक्त म्हटल्यानंतर काहीतरी लक्षणं असली पाहिजे की नको. मग तुकोबाराय बाह्य लक्षण ही सांगतात आणि अंतर लक्षण ही सांगतात. आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व माता भगिनींना एक असा प्रश्न आहे, तुम्हाला आवडणारा धातू म्हणजे सोनं. शिवमहापुराणामध्ये गोड असं वर्णन केलं आहे. स्त्री स्वभावाचं चिंतन सांगत असताना असं गोड वर्णन येतं, स्त्री म्हटल्यानंतर तिला सुवर्ण हा धातू फार प्रिय आहे. आता जरा उतरले भाव म्हणून करूनच घ्या. आपल्या लक्षात येईल. आमच्या माता भगिनींना एक असा मी प्रश्न विचारतो, सोन्याचा रंग कसा? सोन्याचा रंग कसा आहे? पिवळा आहे. मग तुम्ही उत्तर दिलं बा, सोन्याचा रंग पिवळा आहे. मग जे जे पिवळं दिसतं ते काय आहे? म्हणा ना आता सोनं आहे. नाही नाही, मग त्याच्या काही परीक्षा आहे, त्याचे काही लक्षण आहे. त्यानुसार देहाच्या माध्यमातून जर विचार करू गेलो तर कपाळाला गोपीचंदन लावणं, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करणं, आषाढी कार्तिकीची वारी करणं हे भक्ताचं बाह्य लक्षण आहे. भक्त म्हटल्यानंतर त्याने आपल्या कपाळाला गोपीचंदन हा भक्त म्हटल्यानंतर त्याने आपल्या कपाळाला गोपीचंदन लावलाच पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलीच पाहिजे. आषाढी कार्तिकीची वारी ही केलीच पाहिजे. हे झालं भक्ताचं बाह्य लक्षण.
आणि तुकोबाराय ते लक्षण सांगतात की असा भक्त परमार्थ करत असताना देहावर उदास असतो. जो देहावर उदास आहे त्याला काय म्हणतात? भक्त असं म्हणतात. मग का हो महाराज, तुम्ही जर देहावर जो उदास आहे त्याला जर भक्त म्हणत असाल ना, तर आमच्या परिचयाचा एक तरुण मुलगा संध्याकाळी ड्युटीवरून घरी येत असताना त्याला 20 मीटरचा रस्ता कमी पडतो. मग तो देहाने काय आहे? उदासच आहेत ना तो. देहाने तो काय आहे? उदास आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल की जो जो देहाने उदास आहे तो जर भक्त आहे, मग तो काय ठरेल? नवे 31 डिसेंबरला तर त्याला गटरीत शोधावा लागतो म्हणे, असा सापडत नाही. मग तो देहाने काय झाला? उदास झाला. मग तो भक्त आहे का? नाही. म्हणून तुकोबारायांनी पुढचं वर्णन केलेलं आहे जे अंतर्लक्षण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देहाने उदास असणं म्हणजे काय? परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना देहाचा विचारच करायचा नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा राहो, परमार्थ करत असताना जो देहाचा विचारच करत नाही. आणि तुकोबाराय सांगतात त्यानुसार देह जावो अथवा राहो, अंतःकरणातील प्रेम आणि भगवंताबद्दलचा भाव जो आहे ना, तो कधीही ढासळला जात नाही. जरा आपला विचार करूया. आपण पंढरीच्या वारीला निघालो बघा. आळंदीवरून लाखो भाविकांच्या आणि त्या सोहळ्यामध्ये आपण पंढरीच्या दिशेने निघालो. आपली दिंडी हा सोहळा पुण्यामध्ये येऊन पोहोचला. पुण्यामध्ये 2 दिवसाचा मुक्काम असतो. किती दिवसाचा? 2 दिवसाचा. कल्पना करा, एखाद्या नवीन गेलेल्या वारकऱ्याने जर सासवडचा घाट ओलांडला का रे, समजा हा पंढरपुरापर्यंत टिकणार आहे. पण पुण्यापासूनच परत आला का, तो म्हणतो महाराज हे तुमची वारी घ्या, आम्ही चाललो घरी. ऐका ना, देहाचा विचारच नाही परमार्थ करत असताना, आणि ते उदासीनता सांगितलेली आपल्या लक्षात येईल बघा. माझे तुकोबाराय प्रतिवर्षी पंढरपूरच्या दिशेने निघायचे. गळ्यामध्ये विणा, हातामध्ये टाळ आणि चिपड्या. प्रतिवर्षी पंढरीची वारी. आणि जात असताना तुकोबारायांच्या पायाला छोटीशी जखम झाली. त्याचं स्वरूप मोठं झालं. पूर्वीच्या काळाला त्या रोगाला आणि नारू नावाचा रोग असं म्हणायचे. जखम मध्ये खोल जाऊ लागली बा, त्याला नारू नावाचा रोग असं म्हणायचे. तुकोबारायांच्या पायाला नारू नावाचा रोग झाला. हत्तीच्या पायासारखा पाय झाला आणि त्यातून रक्त आणि पू वाहू लागलं. जगाच्या मालकाला दया आली. भगवान परमात्मा मध्यंतरी दर्शन देण्याकरता आले. तुकोबारायांनी साफ सांगितलं, देवा मी तुला बोलवलं का? अहो म्हणे तुकोबाराय तुमचा पाय तर बघा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भाव. म्हणे देवा मला जितका तू आवडतो ना, त्याचप्रमाणे चंद्रभागाही आवडते. जितका तू आवडतो ना, त्याचप्रमाणे पुंडलिक महाराजही आवडतात. देवा जितका तू आवडतो ना,
त्या पुंडलिकांच्या मंदिरासमोर जे शिवलिंग आहेत ना, ज्याला आपण लोहदंड तीर्थ म्हणतो, ते शिवलिंग ही मला फार आवडतं, पंढरी आवडते. मग तेव्हा तुम्ही हे सर्व तुमच्या सोबत आणलंयत का? तुकोबारा भगवान म्हणतात नाही नाही, हे मी एकटा आलेलो आहे. म्हणे मग माघारी जा, जोपर्यंत माझी पताका चंद्रभागेमध्ये स्नान करत नाही, पुंडलिकाचं दर्शन घेत नाही, त्या आणि शिवलिंगाचं दर्शन घेत नाही, आणि तोपर्यंत माझ्या मनाला समाधान मिळणार नाही. तसाच पाय घेऊन तुकोबाराय पंढरीची वारी पूर्ण करतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की याला देहाची उदासीनता म्हणतात. आणि तुकोबाराय वर्णन करू लागले, तोच भक्त आहे अभंगाच्या प्रथम अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पूर्वार्धात तुकोबाराय जो देहावर उदास आहे त्याला भक्त म्हणतात. इथवर थांबले नाही, मग अंतरलक्षणाचं वर्णन करतात. गेले आशा पाश निवारुणे. आशा आणि पाश हे दोन शब्द आहेत की नको? पाश म्हणजे बंधन, आशा ही माणसाला बंधनात अडकवणारी आहे. कारण आपल्या शास्त्रामध्ये काही पाश वर्णन करून सांगितलेले. म्हणे किती प्रकारचे पाश आहेत, दोन चार तुमच्या समोर सांगतो, आपल्या लक्षात येईल. पहिला पाश सांगितला तो पुत्र पाश. जरा क्रमांकाने